हा बोल. हो अगं आलोय सुरेशकडे. अगं माहितीये, तू मलाच काय सांगतेस? आपले 50,000 रुपये त्याला दिलेत मी, मला माहिती आहे. सुरेश जिवंत आहे का आता? गेला ना तू काल? हा हा हो बाबा, मागतो, बायकोकडून मागतो. हो अगं सुतक आहे ना आता त्यांच्याकडे, मग माझ्या पद्धतीने मागू दे. हा ठेव फोन. हा ए, वहिनी उलट झालं. इकडे नमस्कार, तिकडे पप्पी पाहिजे ना. उलट झालं जरा. आता काय उपयोग आहे तिकडे तू. मी काय सुरेशला फ्लाइंग किस द्यायचे हो काय. मला आता 3 दिलेत तुम्ही. तुम्हाला नाही दिले हो. हा. मी सांगते, मी माझ्या नवऱ्याला द्यायचंय सुरेशला. ऑफिसला जायला निघाला ना, मी अशी खिडकीत उभी राहायचे, तो बिल्डिंगच्या खाली आहे, तिथून मी आता मी कोणाला देऊ. आता मी कोणाला देऊ. कोणाला देऊ. हे 13 13 13 सुरूर तसं आहे का? द्यायचं की नाही फ्लाइंग द्यायचं की हो मला माहिती आहे ना, द्यायचे ना फ्लाइंग किस द्यायचे ना वहिनी. तुम्हाला सांगतो जोगले, कसं आहे, सुरेश जेव्हा ऑफिसच्या दौऱ्यावर जायचा ना, तेव्हा नेमका मी तिथं खाली यायचं. वहिनी मला फ्लाइंग किस द्यायच्या का नाही? वहिनी तुम्हाला फ्लाइंग किस द्यायच्या? हो, अशा वर्ण सोडायच्या. झेलल तो झेलल. मी चप्पल ना, मी पटकन घ्यायचं. अशा भोरट्या गोष्टी करायला लाज नाही वाटत का? तुमच्या फ्लाइंग किस तुम्ही तुमच्या बायकोला का नाही देत? नाही, ती त्यावेळी ना मशिरी लावत असायची ना. बरं द्या. बरं द्या. वहिनी प्लीज आता आवरा स्वतःला. वहिनी आता कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला. वहिनी एक गोष्ट सांगू का? वहिनी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हा शर्ट काढाल का? खूप विनोदी दिसतंय ते. आल्यापासून मी पण मगाचपासून तेच सांगतोय, माझा हसूच आवरत नाही. वहिनी शर्ट जरा मी काढला. नाही काढणार माझ्या नवऱ्याचा शर्ट. पण त्याला जवळ ठेवायचं. मी नाही काढणार शर्ट. नाही काढणार. वहिनी शांत व्हा. वहिनी शांत व्हा. एक मिनिट वहिनी एक मिनिट. हे बघा, मला सांगा हे कसं झालं सगळं, मला सांगा. काय सांगू तुम्हाला भाऊजी. ऑफिसच्या मित्रांबरोबर खंडाळ्याला पिकनिकला गेले. पी प्यायले. जंगलात फिरायला गेले. सिंहाची गुहा दिसली म्हणून त्यात घुसले. ती गुहा नव्हती, रेल्वेचा बोगदा होता. सिंहगड एक्सप्रेस ने उडवला.
वाईट, वाईट. गेला ग माझा नवरा गेला. हसताय का रे? वाईट वाईट झालं, खरंच वाईट झालं. वाईट झालं. हे बघा वहिनी वहिनी आवरा आवरा. वहिनी स्वतःला आवरा. केवढे आहात? नाही, काय बोलता? केवढ्या आहात दुःखात तुम्ही वहिनी. मला सांगा, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात की नाही? मला सांगा. हो वहिनी, कसं आहे वहिनी, आयुष्य हे मृगजलासारखं बस असतं. बस नको बस. लाईन चांगली होती म्हणून म्हणून नाही काही गरज नाही. लाईन सेटचं काही गरज नाही. वहिनी आता बस झालं दुःख. वहिनी माणूस जातो, आपल्याला दुःख होतच, कुणाला होत नाही मला सांगा. पण दुःख आयुष्यभर कावटाळून बसायचं का मला सांगा? हा? विसरायचं सगळं. आता आपण आता आयुष्यात चांगलं बघायचं फक्त. सुरेशवर प्रेम होतं तुमचं? खूप होतं की नाही प्रेम मला सांगा? मग सुरेशच्या सगळ्या शेवटच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्यात की नाही? हा करणार, तुम्हीच करणार ना मला सांगा. हा आपण करायच्या सुरेशच्या सगळ्या शेवटच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या. त्यांनी कुणाकडून तरी पैसे घेतले असतील, आपण द्यायचे पैसे. देणार की नाही? कोण देणार? तुम्हीच देणार की नाही? हा, एखाद्याचे पैसे घेतल्यावर आपण जर दिले, पुण्याचं काम असतं बाबा. नाही बरोबर आहे. आयुष्य कसं मृगजलासारखं असतं. नका ना नका ना, कशाला मृगजल सारखं आणताय? हे लाईन चांगली आहे ना म्हणून. नका घेऊ, गरज नाहीये त्या लाईनीची. मी आहे ना. चला वहिनी वहिनी चला आता आपण उठायचं आहे. हा चांगली कामं करायची. सगळ्या उधारी सगळ्या तुमच्या चुकून टाकायच्यात आता. हा काही नाही करायचं. काय बरोबर की नाही? नाही बरोबर आहे. म्हणजे आयुष्य कसं असं म्हणजे मृगजलासारखं. अरे नका घेऊ ते मृगजल. नाही, जरा लाईन चांगली. अरे काय लाईन? अख्खं मृगजळावर स्किट करायचंय का? काय लाईन काय मला कसं सांगा? काय म्हणजे मृगजलाच्या मागे धावत धावत जाऊन ना माणूस थकतो. हा आणि पुढे एवढंच थकतो. या वाक्यासाठी जीव जात होता तुझा. धावत धावत थकतो, संपलं एवढं. 4 वेळा मला अडवलंस तिकडे. माझं 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 मला बोलायचंय. एवढंच वाक्य तू जातो. शांत बस जरा. पाठ केलं होतं ना म्हणून गप्प बसा जरा आता. शांत बसा जरा. ऐका वहिनी वहिनी आता आपण शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. हा? सगळं कर्ज आपण देऊन टाकायचंय. कळलं का तुम्हाला? हा चला चला. हा भाऊजी हा मला माहितीये तुमचा व्यवहार शिल्लक आहे ना. मला माहितीये 50,000 रुपये राहिले. हा पण माझं काही असं महत्वाचं नाही. मी घरचाच आहे वहिनी. नंतर दिलेत काही नाही, नाही, प्रॉब्लेम. नंतर. आपण व्यवहार करूया नंतर. नंतर नाही, आता म्हणजे आता आमचे व्यवहारात चूक होते की नाही? हो मला माहिती आहे ना. म्हणजे माझ्याकडे एकदा ना 1 चमचा दही नेला होता वीर जाण्यासाठी. दुसऱ्या दिवशी चमचाभर दही मला आणून नेला होता. का नाही काय समज? म्हणजे व्यवहाराला चोख होते का नाही? बरोबर. तुम्ही काळजी करू नका. सगळं होणार. हे गाव करत तुम्ही 50,000 रुपये देऊन टाका. 50 देऊ? नाही 50,000 मी कसे देणार? 50,000 तुम्ही मला द्यायचे ना. नाही तुम्ही माझ्या नवऱ्याकडनं उसनवारी पैसे घेतले होते ना, ते माझे मला परत देऊन टाका. नाही काहीतरी गडबड होते. अहो तुमचा नवरा आहे ना सुरेश, त्याने माझ्याकडून पैसे घेतले होते. कळलं का तुम्हाला? शक्यच नाही. सुरेशने तुमच्याकडनं पैसे घेतले नव्हते. तरी जर पैसे घेतले असते तर तरी तुम्हाला ते दिले असते. नाही बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडनं चमचाभर जेव्हा दही घेतली ना तर दुसऱ्या अरे तुझं काय दह्याचं मध्ये? दह्याचा काय संबंध आहे मध्ये? इथे पैशाचं बोलतात, दही कुठे आणतो मध्ये तू? हे बघा वहिनी माझं ऐका. खरंच पैसे घेतले होते. 75,000 रुपये घेतले होते माझ्याकडून. अजिबात नाही. त्यांनी जर 75,000 तुमच्याकडनं घेतले होते तुम्ही म्हणताय. हो. पण डायरी 1 मिनिट. ही बघा 1 मिनिट. ही बघा ही त्यांची डायरी. हे बघा समीर चौगुले, बरोबर की नाही? बघा याच्यात काय लिहिलंय हिशोब बघा. हे बघा समीर चौगुले. पान कुठे गेलंय? बघा हे बघा काय लिहिलंय बघा. समीर चौगुले 50,000 रुपये राहिलेत ना. अरे मग तेच सांगतोय ना. सुरेशनी माझ्याकडून 75,000 घेतले होते. त्यातले 25 त्याने मला परत दिले. म्हणजे राहिले किती? 50,000. तेच लिहिलेत. समीर चौगुले 50,000 राहिले. नाही. त्यांनी जर तुमच्याकडनं 75,000 घेतले असते तर तरी तुम्हाला 75,000 दिले असते. बरोबर आहे. हे बघा वहिनी मला 50,000 द्यायचे आहेत. हो मग द्या. नाही, सुरेशनी घेतलेले पैसे तुम्ही मला द्यायचे. अजिबात नाही. त्यांनी काही तुमच्याकडे पैसे घेतलेले होते. 1 मिनिट. हे बघा डायरीत लिहिलेलं नाहीये तसं. अरे तुमचा नवऱ्याने अर्धवट केला, त्याला मी काय करू? हॅलो बोला.
हॅलो थोडी विंथर वाचत शांत बस. दुःखाचं घर आहे ना. नीट बोला, माझा नवरा गेला, कालच गेलाय बघा. मोरे काय वाटतं का या माणसाला? त्याने अर्धवट लिहिलंय. याचं बोलतो हा माणूस. पैसे घ्यायचेत मला, गप्पा द्यायचे. बसा. पैसे देऊन टाका, पैसे देऊन टाका. तुम्ही घेतले होते ना पैसे, देऊन टाका. मी नाही देऊ शकत पैसे. काय खोटं बोलतोय माणूस. ओ चौगल्या विधवा बाईला फसवतोस तो. अरे मी नाही फसवलं बाबा, ही बाई खोटारडेपणा करते आता. मी खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. एक नंबरचा खोटा. एक मिनिट बसा तुम्ही काय इथे. करताय? बसा इथे, बसा इकडे. आमच्या यांनी तुम्हाला गेल्या आठवड्यात फोन केला होता. केला होता. तुम्हाला काय विचारलं होतं? समीर चौगुले, बाबा तुला पैसे मिळाले ना? तर तुम्ही काय सांगितलं होतं? हो मला पैसे मिळाले. हो. म्हणजे आमच्या यांनी तुम्हाला उसनवारी पैसे दिले होते. अरे ते उसनवारी नव्हते, 75,000 घेतले होते, त्यातले 25 परत दिले. मग फोन केला, 25 मिळाले का? मी हो म्हणालो. असं घडलं. कसा खोटारडा माणूस आहे हा. कसा खोटारडा माणूस आहे. अरे लाज बाळग माणसा. अरे तुला पैसे हवे होते म्हणून माझ्या नवऱ्याने माझे दागिने गहाण टाकले आणि तुझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं होतं ना, अटेंडंटचं, त्याला पैसे दिले. माझ्या बायकोचं कसलं ऑपरेशन? अटेंडंटचं. अटेंडन्स? म्हणजे ते पोटाचं असतं. अरे अपेंडिक्स म्हणतात त्याला. मग त्यांना सांग ना, मला काय सांगतो. माझ्या बायकोचं कधी ऑपरेशन झालं? माझ्या बायकोचं नाही झालं. मला पैसे द्या रे. खोटं बोलतात तुम्ही. मला पैसे पाहिजे. खोटं बोलता. कुठून द्यायचं मी तुम्हाला पैसे? एक मिनिट आता खूप होत आहे. हे सुतक काय म्हणून मी आतापर्यंत बोलत नव्हतो, पण तुमचा नवरा ना, तुम्हाला माहिती आहे तुमचा नवरा काय होता? बसा. एक नंबरचा जुगारी होता तो. बापरे बापरे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलताय, जीभ झडेल तुमची. काय खरं ते बोलतोय मी. एक नंबरचा जुगारी होता आणि माठ होता माठ. त्याला कुणीही फसवायचं. एकदा 2 पत्ती हातात घेऊन 3 पत्ती खेळत होता. त्यात हरला लाखो रुपये. गड्डा झोब्बू मध्ये एकदा लाखो रुपये हरला. एकदा त्या अरुण कदम बरोबर मेंढीकोट खेळत होता. अरुण म्हणाला, मेंढी माझ्याकडे, ही बघ बॅ. याच्यावर तुम्हाला अरे बापरे मी हरलो. दिले लाखो रुपये त्याला. नाही नाही शक्य नाही, शक्य नाही. म्हणजे कसं माझ्याकडनं चमचाभर दही घेतलं होतं तर अरे मला तुझ्या आला दह्याच्या. घाल ते दही आता. दही कुठून आणतो मध्ये तो? गप्पा बसा एकदम. लोकांना तमाशा नको. तमाशा नको. मला माझे पैसे पाहिजे. गप्पा बसा एकदम. एक मिनिट वाटेल ते बोलू नका. एक मिनिट. माझ्या नवऱ्याने तुम्हाला फोन केला होता. केला होता. तुम्ही त्याच्यावर हो बोलला हो. होता. मी माझ्या कानांनी ऐकलं. मग मी काय बेंबीने ऐकतो? वासाड्या एका विधवा बाई समोर तू बेंबीचा जो करतो. बघा बेंबीचा काय महत्व आहे त्या बेंबीला मला सांग. काय महत्व आहे? अरे त्या बेंबीला एक नाल असते, ती जन्मातच कापली जाते. बाकी काय महत्व आहे मला सांग. हा? फक्त आंघोळ झाल्यावर ती बोट घालून साफ करायची. नाही तर कापूस होतो. काय समाजात काय बेंबीवर जो करतोस वासाड्या. अरे तू बेंबीची काय मला माहिती देतो? म्हणजे इथं प्रश्न काय? मला माझे पैसे पाहिजे. पैसे टाका पैसे. तुम्ही. एक मिनिट आरडाओरडा करू नका. लोक काय मला माझे पैसे पाहिजे. अरे देतील पैसे. काय तुला केस तू घेतलं पैसे त्यांच्याकडनं. नमस्कार, ते विचारे कॅटरर्स कडून आलोय मी. ते 13व्याच्या जेवणाची ऑर्डर तुम्हीच दिली होती ना? आता ते 100% ऍडव्हान्स साठी आलोय मी. 100% ऍडव्हान्स असतो का रे कधी? आमच्याकडे असतो. ऍडव्हान्स कशाला म्हणतात? आमच्याकडे असतो. आमच्याकडे बस बस झालं चौकुले. आता ऍडव्हान्स तरी द्या. ऍडव्हान्स. मी कशाला देऊ? कशाला देऊ म्हणजे? माझ्या नवऱ्याचे पैसे उसनवारी घेतले, बुडाखाली ठेवले. पैसे काढा माझ्या नवऱ्याचे. अरे मी नाही घेतले, त्याने माझ्याकडून घेतले होते. ए चौगुल्या, तू पैसे देस हा? अरे मी नाही. अख्खी बिल्डिंग मधलं माणसं बोलवेन आणि तुला तुडविना सांगून ठेवतो. बिल्डिंग मध्ये कशाला? मी आहे ना मी अख्खी तुडवेन याला. अरे हे- पैसे काढ. पैसे काढ माझ्या अरे नवऱ्याचे. माझ्याकडे नाही आहेत पैसे, खरंच नाही काय आहेत. खोटं बोलतोय हा. किती- पैसे नाही. अरे काय? एक मिनिट थांब. किती बिल आहे बाबा? 40,000 झाले. 42,000. काय खिशात घेऊन फिरतो का? ए! 40,000? खिशात घेऊन फिरतो का मी 40,000 पैसे रुपये? ट्रान्सफर कर. नाही ट्रान्सफर कर. पैसे ट्रान्सफर कर. अकाउंट पहिले. नाही आहे. ऑर्डर कॅन्सल करू का? ऑर्डर अरे तू काय मदत करतो? अरे आता 10 मिनिटापूर्वी सांगितलं मदत कर. तू काय झालं? हे? अरे हे काय चाललंय तुमचं? काढ कसं काय तरी? अरे जा. हे, नाही, बस रे. पैसे नाही. अरे मोबाईल घेतो माझा. अरे तो माईक आहे रे, राहू दे ना तो. नाही अरे अरे सॉस पण करतो.